नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे सॅटर्डे आणि काल आम्ही परत डोंबिवलीवरनं पुण्याला आलो. तर रिझन काय वगैरे हे गोष्टी तुम्हाला मी नंतर सांगेन. सो आता मी आणि विपुल आम्ही दोघं आलो होतो. तर आम्ही पहिले तर घरात म्हणजे साफसफाई जास्त काही केली नाही. पहिले आल्यानंतर मी फक्त झाडू मारला कारण माझं ऑफिस होतं. आणि मग आज आम्ही पूर्ण म्हणजे रात्री मी ऑफिस झाल्यानंतर पूर्ण घर साफ करून टाकलं, म्हणजे पुसून वगैरे टाकलं. त्याच्यानंतर बाल्कनी आज धुतली. आणि काल ना मी खूप सारे प्रोडक्ट्स मागवले होते. काल म्हणजे काही दिवसांआधी, तेव्हा मी डोंबिवलीला होती, तर तेव्हा ते पार्सल इथे डिलिव्हर झालं होतं. तर ते असं किचनसाठी थोडं डेकोरेशन वगैरे नॉर्मल असं सरफेसवर ठेवण्यासाठी, तर ते गोष्टी मी तुम्हाला दाखवते, तर त्या बघा. तर आता हे जरा अशा पद्धतीने दिसतंय. ही एक म्हणजे असं फ्लॉवर्स काय म्हणतात त्याला, डेकोरेटिव्ह पीस आहे हा. मला खूप क्यूट वाटला इथे ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर इथे नॉर्मल मिठाचं मीठ, तेल, हा आमचा खलबत्ता आणि बाकी चहा साखर वगैरे असे 3 डबे इथे ठेवले. आणि इकडे नॉर्मल असे स्पून वगैरे ठेवले. बस एवढंच कॉर्नर मी डेकोरेट केला. बाकी आपण नंतर बघू काय काय करतो ते. तर तुम्हाला मी काल जो ट्रे घेतला होता ना तो दाखवते. सगळ्यात इम्पॉर्टंट मला ही गोष्ट हवी होती, कारण आमच्याकडे सध्या फ्रीज नाही ना, तर सगळं भाजीपाला आम्ही एकदम कमी ठेवतो, जेणेकरून तो खराब होतोच 2 दिवसात. तर हे असं इथे मी मसाले वगैरे ठेवले. इकडं थोडं जे काही डाळी वगैरे जेवढं मावलं तेवढं ठेवलं आहे. त्याच्यानंतर इकडे लसूण ठेवलं आहे, कारण आधी ना असं लसूण इथे पडला होता, इकडे कांदे पडले होते. मग घडी ते पूर्ण उचलून मग साफ करावं लागायचं. आता मी सगळे कांदे वगैरे याच्यात ठेवून दिले. आणि याला ना असं म्हणजे हवा जाण्यासाठी जागा आहे, म्हणजे ते असं खराब पण नाही होणार कांदे वगैरे लसूण, आणि प्रॉपर पण राहील. तर हे मला पडलं काहीतरी 1400 रुपयाला. मला हे 5 कंपार्टमेंटचं भेटलं आहे. आणि अमेझॉनवर हे महाग होतं, सो मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं. अधिक मासानिमित्त जावयांचे तर खूप जास्त लाड झाले, तर मग सुनांचे पण करायला पाहिजे ना. कारण मला असं वाटतं की प्रत्येक सासूच्या मुलापेक्षा म्हणजे मुलांनी तर करायलाच पाहिजे सासूचं, कारण ते त्यांची मुलं असतात. पण सुना त्यांच्या मुली नसतात, तरी पण त्या त्यांच्या आईपेक्षा तर जास्तच करतात कोणत्याही सासूचं, कोणतीही सून. सो सासूबाईंनी पण जसं जावयाला मानपान मिळतो, जसं जावयाला सगळ्या गोष्टी असं स्पेशल फील करवलं जातं, सो तसं सुनांनाही करायला पाहिजे. सो अधिक मासानिमित्त माझ्या सासूबाईंनी मला जोडवी केली, सो ते तुम्हाला दाखवतो. खूप छान आहे आणि थोडी वेगळी डिझाईन आहे. सध्या मी याच्यात ठेवले, त्यांना दाखवते मी तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने दिसतात. सध्या मी घातली नाही आहे, कारण मी ऑलरेडी एक जुने घातले. तर हे कधीतरी काहीतरी फंक्शन वगैरे असेल ना तेव्हा घालत जाईल. खूप सुंदर डिझाईन आहे. सो आय एम हॅपी. आता आम्ही डीमार्टला जातो आणि जो लागणारा सामान आहे, कमीत कमी सामान घ्यायचा ट्राय करू. सो चला. आणि आता आम्ही विचार करतो की आता आम्ही डीमार्टला जाऊया, म्हणून मी रेडी झाली आहे. कारण मग जेव्हा ऑफिस असतं ना तेव्हा आम्हाला बिलकुल नाही जमत, कारण टाईम मग घाई म्हणजे ऑफिस नंतर तर जाऊ नाही शकत, कारण 9-10 नंतर बंद होऊन जातं डीमार्ट. आणि सकाळी पण म्हणजे खूप गोष्टी असतात, स्वयंपाक करायचं, हे करायचं, ते करायचं, म्हणून मग सकाळी पण मोस्टली पॉसिबल नाही होणार. सो आता सॅटर्डे आहे, बट सॅटर्डेला मोस्टली गर्दी असते. मग ठीक आहे, जाऊन येऊ आज, म्हणजे जे कामं होऊ शकतील ते सगळे करू. आता आमचं जेवण झालं, सगळं आवडून झालं आहे. सो आता आम्ही फ्री आहे जाण्यासाठी. सो आता आम्ही जातो आणि भेटतो तुम्हाला नंतर. छान. हाय गाईज, आज आम्ही आलो आहे मामान त्यांच्याकडे पुण्यामध्ये पूजेसाठी. वाटलं तुम्हाला घर? खूप छान वाटलं.
तर मम्मी आणि आईंनी मस्तपैकी गजरे आणले होते सगळ्यांसाठी, तर तेच आई काढून देत होत्या सगळ्यांना. त्यानंतर तुम्ही बघू शकता की पूजेची किती सुंदर अशी मांडणी केली होती. ॲक्च्युली त्यांच्याकडे वास्तुशांती होती, त्याची ही सगळी मांडणी आहे. आणि इकडे होम वगैरे, आणि पुढे पण बघा किती छान असं डेकोरेशन केलं आहे. आणि मेन डोअरला पण छान असं डेकोरेशन आहे, ते तुम्हाला पुढे दिसेलच. अग्नि अधिकार प्राप्ति परित्यक्तम अग्निनारायण स्थापना गणना झाला एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस नाही आणि आज पूजेचा स्पेशल गेस्ट म्हणजे आमचा क्यूट आदिराज आला होता. आणि सगळेजण त्याला बघून खूप जास्त खुश होते, पण तो सगळ्यांना बघून खूप रडत होता, बट मध्ये मध्ये हसत पण होता. प्रगती लक्ष्मी सगळं मागून घ्या. पयोधा पयस्वती प्रदिशा संतुमयम्. नमस्कार करून घ्या. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् नमस्करोमि. त्यानंतर आईंनी एकदम जबरदस्त प्रसाद बनवला होता. आई प्रत्येक पूजेमध्ये आईच प्रसाद बनवता आणि तो एक नंबर बनवता. पूर्ण घरात प्रसादाचा वास फिरत होता. त्यानंतर मग आम्हाला भूक लागली होती, सो मस्त असं जेवण करून घेतलं आणि जेवण पण खूप छान होतं. त्याच्यानंतर परत पूजा रिझ्यूम केली, कारण वास्तुशांतीची पूजा ही थोडा जास्त वेळ असते. ओम गम गणपतये नमः स्वाहा. ओम गम गणपतये नमः स्वाहा. ओम गम गणपतये नमः स्वाहा. मागे पुढे उद्याला एक टाइम टाकायचं. ओम गम गणपतये नमः स्वाहा. ओम गम गणपतये नमः स्वाहा. ओम गम गणपतये नमः स्वाहा. शांतिर्विश्वदेवः शांतिर्ब्रह्म शांति सर्वगुण शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधिजतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो वयन्ना पशुभ्यः सुशान्तिर्भवन्तु. मात्रे मान चक्रे मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय जय. पीतांबर परिवर वंदना सरसुंड वक्रतुंड त्रिनयना दास कामाचा वाटारे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुलभवंदना. बाबा सकाळपासून त्या छोट्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतो. छोटा 1 मेगापिक्सल लास्ट जनरेशन. ओके गाईज, तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट. आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. बाय बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
1 2 3